मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक महापौर उपमहापौर निवडीची थोड्याच वेळात औपचारिकता होणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे मुंबई पालिकेमध्ये उपस्थित राहणार आहेत। ठाकरेंची शिवसेना पीठासीन अधिकाऱ्यांवर आक्षेप घेणार। नव्या नियमानुसार महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी पीठासीन अधिकारी म्हणून विराजमान होणार। याआधी ज्येष्ठ सदस्य महापौर निवडणुकीवेळी कार्यभार स्वीकारायचे। आधीच्या नियमानुसार मावळते महापौर किंवा ज्येष्ठ नगरसेवक पीठासीन अधिकारी हे असायचे। जुन्या नियमानुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी होण्याचा अधिकार होता आणि हा अधिकार काढून तो थेट प्रशासकीय अधिकाऱ्याला देण्यात आलेला आहे। किशोरी पेडणेकर यांनी नगरसेवक नवनाथ बन यांना हटकलंय। जा तिकडे असं म्हणत काही न बोलता किशोरी पेडणेकर निघून गेलेले आहेत। तुमची ती लायकी नाही, तुमची पात्रता नाही हे देखील ताई 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 नाही काय देणार का? होते ना, देऊ आपण सगळं देऊ। नक्कीच आपण पाहतोय, आपली भूमिका मांडली। मी पुन्हा एकदा नवनाथ बन यांच्याकडे जाणार। नवनाथजी किशोरीताई नुकत्याच गेल्या, पण तुम्हाला बघून कदाचित सरकना तिकडे अशा पद्धतीने त्यांनी टीका करण्याचा प्रयत्न केलाय। जळफळाट करू द्या, त्यांनी काही फरक पडत नाही। आता पुढची 5 वर्ष जळफळाटच करायचंय। मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आशीर्वाद दिले, त्यामुळं किशोरीताईची आज जळफळाट करण्याची सुरुवात आहे। येणाऱ्या दिवसात त्यांना आणखी जळफळाट करावा लागेल। पुण्यातील एकूण 69 भाजप बंडखोरांचं पक्षाकडून निलंबन करण्यात आलं। भाजपच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांचे तर मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी आज बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंददिघे साहेब यांना प्रथम वंदन करतो। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आमचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री सन्माननीय आमचे एकनाथ शिंदे साहेब आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित साटम साहेब, या सर्व शिवसेना भाजपा महायुतीचे मी मनापासून नेत्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज एका सामान्य शिवसैनिकाला, एका सामान्य कार्यकर्त्याला या मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी बसण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे। तर बीएमसीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज औपचारिकता होणार आहे। महापौर आणि उपमहापौर निवडीची ही औपचारिकता होणार आहे। पुण्यातील भाजपच्या एकूण 69 बंडखोरांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। मोठी बातमी, भाजपच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांचं 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात येत आहे। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने ही कारवाई होतीये। पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार पक्षानं आता स्पष्ट केलेला आहे। कुठलीच सहानुभूती दाखवली जाणार नाहीये। 6 वर्षांसाठी ही कारवाई केली जाणार आहे।